मी खूप मेहनत करून फॉरेनला गेलो आणि पहिल्या 5 शास्त्रज्ञांमध्ये माझं नाव मिळवलं. नंतर मी तिथल्याच एका मुलीशी लग्न केलं आणि आम्हाला एक गोंडस मुलगा देखील झाला. पण मुलगा मतिमंद आहे असं कळल्यावर माझी पत्नी मुलाचा खूप राग करू लागली. तिने तिच्या एक्स बॉयफ्रेंडसोबत मिळून मुलाचा खून केला व काही दिवसाने त्या बॉयफ्रेंडचा देखील खून झाला. पोलिसांनी देखील माझ्या पत्नीवर संशय घेत तपास पूर्ण केला, पण शेवटी त्या दोन्ही खुनाच्या सूत्रधारकाचे नाव त्यांनी सांगितले तर सगळेच अवाक झाले, कारण ते घडवून आणणारा तर राहुल लहानपणापासूनच हुशार होता. कदाचित परिस्थितीने त्याला ते शहाणपण मिळालेलं असावं. अवघा 3 वर्षांचा असतानाच आई वडील अपघातामध्ये गेले होते. तेव्हा शेजारच्या चाचानीच त्याचा सांभाळ केला होता. रोज चाचासोबत राहून त्याला ही कुराण ऐकण्याची सवय झाली. मस्जिदमध्ये जाणे, सर्वांना सलाम करणे ही कामे त्याच्या दैनंदिन यादीमध्ये होती. शिक्षणात मात्र त्याला तोड नव्हती. एकदा एखादी गोष्ट वाचली किंवा ऐकली की त्याला ती अगदी परफेक्ट लक्षात राहत असे. यामुळेच 10वीला त्याला 98% मार्क्स मिळाले होते. चाचांनी सांगितलं, आता पुढील शिक्षणासाठी मात्र तुला तुझी शक्ती पणाला लावावी लागेल. आता काम करून शिकावे लागेल, कारण पुढचा खर्च माझ्या ऐपतीच्या बाहेर आहे. मग त्यांच्याच ओळखीने एका गॅरेजवर राहुलला कामासाठी रुजू केलं. राहुल सकाळी 12 वाजेपर्यंत कॉलेज करून दुपारी 12 ते रात्री 10 वाजेपर्यंत गॅरेजवर थांबायचा. या बदल्यात त्याला राहणं आणि 2 वेळचं जेवण सोबतच दरमहा 1,500 रुपये वेगळे मिळत होते. 2 वर्ष खडतर मेहनत करून त्याने 12वीमध्ये देखील 85% मार्क्स मिळवले. आता पुढे काय करायचे यासाठी तो देशपांडे सरांकडे गेला. त्यांनी त्याला कमी खर्चात चांगला स्कोप असणारे करिअर सुचवलं. त्यानुसार त्याने देवगिरी कॉलेजमध्ये BScला ॲडमिशन घेऊन आता चांगला अभ्यास करायचा असं ठरवलं. कॉलेज चालू असताना त्याला पैशाची गरज भासू लागली, म्हणून त्याने ठरवलं एखादा पार्ट टाईम जॉब शोधावा. अशातच एका खाजगी क्लासेसमध्ये बायोलॉजी शिकवण्यासाठी त्याला बोलवण्यात आले. शिकवण्याचा त्याचा विचार नव्हता, परंतु बायोलॉजी आवडीचा विषय आणि म्हणून त्याने हा जॉब करायचं ठरवलं, ज्यासाठी त्याला 1 तासासाठी 300 रुपये मिळणार होते. राहुल पूर्वीपासूनच कामात खूप प्रामाणिक होता आणि म्हणूनच त्याने ठरवलं विद्यार्थ्यांना अचूक आणि परिपूर्ण माहिती द्यायची. त्यासाठी त्याने अजून अभ्यास करायला सुरुवात केली. मानवी मेंदू हा त्याचा सगळ्यात आवडीचा भाग आणि जेव्हा तो हे शिकवायचा सर्व विद्यार्थी हे ऐकताना मग्न होऊन जायचे. हळूहळू राहुलमध्ये आता एक वेगळा कॉन्फिडन्स निर्माण झाला होता. तो रोज नवनवीन गोष्टी शिकू लागला. ऑनलाईन ब्लॉग, वेबसाईट यांच्या माध्यमातून तो बायोलॉजीबद्दल वाचायला लागला. ऑनलाईन डिस्कशन करू लागला. त्याची इच्छाशक्ती आणि जिज्ञासा याच्या जोरावर त्याने क्लासमध्ये देखील चांगले नाव कमवले. ऑनलाईन डिस्कशन करत असताना त्याची ओळख बऱ्याच फॉरेनर्ससोबत झाली होती. त्यातीलच एक होते अँड्र्यू न्यूबर्ग, जे त्यांच्या न्यूथॉलॉजिकल प्रॅक्टिसेससाठी जगात फेमस होते, ज्या माध्यमातून ते ब्रेन आणि रिलिजियन किंवा स्पिरिच्युअलिटी यांचा समन्वय साधत होते. राहुल आणि त्यांच्यामध्ये बरेचसे ऑनलाईन डिबेट झाले, ज्यामध्ये अँड्रूला राहुलने प्रभावित केले होते. म्हणूनच त्यांनी राहुलला सांगितलं की तू शिकण्यासाठी अमेरिकेला ये. इकडे युनिव्हर्सिटी ऑफ पेन्सिल्व्हेनियामध्ये न्यूरोसायन्ससाठी खूप स्कोप आहे आणि तुझ्यासारख्या लोकांची गरज आहे. जो काही खर्च होईल ते आपण बघून घेऊ. तुझी फक्त तयारी दाखव आणि डिसिजन घ्यायची घाई नाही. 1 महिना वेळ घे आणि मग मला सांग. ते ऐकल्यानंतर राहुल विचार करू लागला. शिकायचं तर आहेच, पण तिकडे आपल्या ओळखीचे कोणी नाही. तसंही म्हणा, इकडे तरी आपल्याला कोण होतं? असा विचार करून तो जाण्यासाठी तयार झाला. खरे पाहता अँड्र्यू देखील एखाद्या चाणाक्ष बुद्धीच्या शोधात होता. त्यातच राहुलचा स्पष्ट व्यक्तिपणा त्याला आवडला होता आणि कमी वयात त्याच्या कुशाग्र बुद्धिमत्तेने तो प्रभावित झाला होता. आज तब्बल 1 महिन्याने राहुल त्याच्या कर्मभूमीत पोहोचला. अँड्र्यू त्याला एअरपोर्टला घ्यायला पोहोचला. मग त्याने राहुलला आपल्या घरी नेले आणि सांगितले, जरा रेस्ट कर, थकला असशील, उद्या सकाळी आपण बोलू, असं सांगून निघून गेला. राहुलला ती जागा खूप आवडली. वातावरणही खूप छान होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी अँड्र्यूने त्याला ब्रेकफास्टसाठी बोलावले आणि तिथे पुढचे प्लॅनिंग काय असेल त्याबद्दल कल्पना दिली. राहुल, तू माझ्यासाठी काही दिवस असिस्टंट म्हणून काम करशील आणि सोबतच आपल्या युनिव्हर्सिटीमध्ये तुला ॲडमिशन देखील मी करून देतो आणि तुझा इंटरेस्ट बघून आपण ठरवू यामधलं नेमकं कोणतं करिअर तुझ्यासाठी निवडावे. जसं की तुझं वय 27 आहे, तुझ्या हातामध्ये खूप साऱ्या संधी असतील.
या सर्व कामासाठी तुला माझ्याकडून काही स्टायपेंड देखील मिळेल. सोबतच राहणे आणि खाण्याची सुद्धा व्यवस्था होईल. तू मात्र मन लावून काम व्यवस्थित कर. जमेल ना? हे तुला ठीक वाटते ना?" असं विचारताच राहुलने उत्तर दिलं, "हे तर माझ्या अपेक्षेपेक्षा खूप जास्त आहे. पण मी तुम्हाला विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर अजून मिळालं नाही. या कामासाठी मीच का?" जरा वेळ थांबून अँड्रूने उत्तर दिलं, "तुझ्या बोलण्यातला स्पार्क मला खूप आवडला आणि अध्यात्माबद्दल तुझे विचार सर्व लोकांपेक्षा खूप वेगळे आहेत आणि स्वतंत्र आहेत. म्हणून तू." राहुलला स्वतःचं कौतुक ऐकून खूप छान वाटलं. असंही आत्तापर्यंत त्याच्या पाठीवर थाप टाकणारे कोणीही नव्हतं. त्याने देवाला धन्यवाद दिले. दुसऱ्या दिवशीपासून राहुलनेही कामाला सुरुवात केली. तो सगळा निरीक्षण करत होता. युनिव्हर्सिटीचा कॅम्पस, अँड्रू सर कुठे बसतात, तिथे काम काय काय असतात याबद्दल सगळं निरीक्षण केलं. त्याला बघून अँड्रूला आपल्या निवडीबद्दल अभिमान वाटत होता. दोघांच्यात खूप चर्चा रंगत असे. राहुल वयाने लहान असला तरी अँड्रू सरांनी त्याच्या मेंदूचं वय हे 40 ते 45 वर्षापर्यंतचं असावं असं सांगितलं होतं. आता मागील 3 वर्षानंतर खूप काही बदललं होतं. राहुलचं शिक्षण पूर्ण झालं होतं. अँड्रूने देखील PhD पूर्ण केलं होतं आणि जगातील पहिल्या 15 रिसर्चर्सच्या यादीमध्ये नाव प्रस्थापित केलं होतं. राहुल देखील त्याच दिशेने पावले टाकत होता. पण आता मात्र राहुल आणि अँड्रू यांच्यात बेसिक प्रिन्सिपल्समध्ये फरक व्हायला लागला. अँड्रूच्या म्हणण्यानुसार आपण स्पेशालिस्ट असायला हवं, म्हणजे जगात नावलौकिक मिळतो. पण राहुल म्हणायचा, आपण जर्नलिस्ट असावं, म्हणजे आपलं नॉलेज समाजाला उपयुक्त ठरेल. नाहीतर शिक्षण काय फक्त नाव कमवण्यासाठी घ्यायचं. इथूनच राहुलचा एक नवा प्रवास सुरू झाला. मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर यामध्ये त्याला यश चांगलं मिळालं. आता जगातील पहिल्या 5 शास्त्रज्ञांमध्ये त्याचा उल्लेख केला जाऊ लागला. एवढं असूनही राहुलचे पाय अजूनही जमिनीवर होते. फार कठीण असतं यशाच्या अच्युत शिखरावर पोहोचून सुद्धा जमिनीची ओढ उराशी बाळगून ठेवणं. अशातच राहुलची ओळख मिशेलसोबत झाली होती. ती देखील तशीच हुशार आणि न्यूरोसायंटिस्ट होती. या नात्याला मिशेलच्या वडिलांची देखील परवानगी मिळाली आणि या जोडीचा सुखी असा संसार सुरू झाला. मिशेलचा स्वभाव थोडा रागीट होता. त्याला कंट्रोल करण्यासाठी एकच औषध, ते म्हणजे राहुल. तसं राहुलने काही गोळ्या वगैरे त्यासाठी दिलेल्या होत्या. त्यामुळे तात्पुरत्या रागावर तिला कंट्रोल करायला सोपे जाईल. दोघेही चांगले कमवायचे आणि सोशल सर्व्हिससुद्धा करायचे. त्यांच्या लग्नाला आता 1.5 वर्ष झालं. अशातच राहुलला एक गोड बातमी ऐकायला मिळाली. त्यांच्या घरी एक नवा पाहुणा येणार होता. दोघांनीही खूप तयारी केली होती. बरीच स्वप्ने रंगवली होती. त्याला किंवा तिला असं घडवायचं की आपल्यासारखे जगामध्ये त्यांनी नाव करावं. माणूस किती स्वप्नरंजन करतो. स्वप्नांची चाहूल लागली की मग तो त्यावर हळूहळू स्वप्नांची इमारत बांधू लागतो आणि मग त्या बांधलेल्या इमारतीचं त्यालाच कौतुक वाटायला लागतं आणि अचानक वास्तवात काहीतरी वेगळं घडतं, ज्यामुळे ती काल्पनिक इमारत धुळीस मिळते. अगदी तसंच काहीसं राहुलच्या बाबतीत झालं. मुलगा झाला, पण तो मतिमंद झाला. मिशेलला कळालं तसा तिला खूप टेन्शन आलं. पण तेवढ्यात राहुल तिथे आला आणि त्याने तिला समजावून सांगितलं, "अगं, असं काही नसतं. मुलगा झालाय आणि बघ किती गोंडस आहे तो. तसंही देव प्रॉब्लेम त्यांनाच देतो जे त्याला सॉल्व्ह करू शकतात. म्हणून तू त्रास करून घेऊ नको. नक्कीच पुढे काहीतरी चांगले यातून होईल." राहुल देखील खचला होता. पण ही वेळ सावरण्याची होती, खचून जाण्याची नाही. आता राशील 5 वर्षांचा झालेला होता. हो, राहुल आणि मिशेल या दोघांनीही त्याचं नाव राशील ठेवलं आणि त्याची फुलासारखी काळजी घेतली. सर्वांना राशील हे नाव खूप आवडायचं, पण राशीलचं वर्तन मात्र खटकायचं. शाळेत जात असूनसुद्धा त्याला बऱ्याच गोष्टी अजूनही कळत नव्हत्या. कधीकधी कुणी एखाद्या पाहुण्यांसमोर सुद्धा तो पॅन्टमध्ये लघुशंका करे. एक दिवस अँड्रूने त्याच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त एका पार्टीचे आयोजन केलं आणि त्यासाठी या जोडीला निमंत्रित केलं. शक्यतो पार्टीला जाताना हे दोघे राशीलला नेत नसत, परंतु मुलाचा वाढदिवस म्हटल्यानंतर राशीलला घेऊन या असं आवर्जून त्याने सांगितलं होतं. म्हणून तिघेही पार्टीला गेली. पार्टी सुरू झाली. राशीलला मात्र एवढी गर्दी बघण्याची सवय नव्हती. त्यामुळे तो भांबावून गेला आणि अचानक जोरात ओरडायला लागला. तिथे उपस्थित सर्व मुले घाबरली. तेवढ्यात राहुल त्याला दुसऱ्या खोलीमध्ये घेऊन गेला आणि एक इंजेक्शन देऊन शांत केलं. पण पार्टी मात्र भंग पावली होती.
त्यांनी अँड्रूची माफी मागितली तेव्हा तो म्हणाला, असं काय करतोय? राशीलने काही जाणून बुजून केलं नाही. त्याला आराम करायला लावून आपण डिनर करून घेऊया. पण मिशेलने नकार दिला आणि सगळेजण घरी आले. राहुल तसा शांत होता. मिशेलची मात्र खूप चिडचिड चालली होती. आपल्यासोबतच असं का? मी काय पाप केलं असेल? असं भरपूर विचार ती स्वतःशीच करत होती. राहुल मात्र शांत झोपी गेला होता. मिशेलच्या वडिलांनाही हे सर्व माहिती झालं. त्यांना अत्यंत वाईट वाटलं. तसे ते थोडे अहंकारी होते, सर्वांना पैशांमध्ये मोजणारे. एक दिवस मिशेलला त्यांनी बोलावलं आणि सांगितले, आपल्या कुटुंबात आत्तापर्यंत असे काही प्रॉब्लेम नव्हते. नक्की राहुलमुळेच आपला मुलगा असा झाला असावा. त्यांना एक युक्ती सुचली. त्यांनी विचारलं, तुझा तो एक्स बॉयफ्रेंड डोनाल्ड सध्या कुठे आहे? तिने सांगितलं, तो याच सिटीमध्ये राहतो आणि सध्या ड्रायव्हिंगचे काम करतो. हे ऐकून मिशेलचे वडील म्हणाले, परफेक्ट, आणि तिच्या कानात काहीतरी सांगितले. मिशेलने विचारले, इज इट फेअर? तसं मिशेलच्या वडिलांनी उत्तर दिलं, कुटुंब आणि समाजातील अस्तित्व टिकवण्यासाठी सगळं काही योग्य असतं. कृतींमागील हेतू महत्त्वाचा आणि तिलाही ते पटलं. तिच्याही डोक्यात तेच वाक्य सारखं घोळत होतं. घरी आल्यानंतर तिने डोनाल्डला कॉल केला आणि भेटण्याबद्दल सांगितले. दोघेही हॉटेल रॉयल पॅलेसला भेटले. तिथे बऱ्याच गप्पांनंतर एक डिसिजन फायनल झालं, ज्यामध्ये डोनाल्ड आता मिशेलची गाडी चालवणारा ड्रायव्हर होणार होता. 2 दिवसांनी मिशेलने राहुलला सांगितले, मी ड्रायव्हर चेंज करत आहे. डोनाल्ड नावाचे पप्पांचे एक मित्र आहेत, ते ड्रायव्हर म्हणून ठेवले तर चालेल का? राहुल म्हणाला, तुला ओके असेल तर मला नो प्रॉब्लेम. एवढं बोलून तो निघून गेला. आता मिशेल आणि डोनाल्ड यांची पुन्हा एकदा मैत्री सुरू झाली. CSR ॲक्टिव्हिटीच्या नावाखाली मिशेल उशिरा घरी यायची. साहजिकच यातून राशीलकडे दुर्लक्ष होत होतं. राहुल मात्र मिशेलला रागवणं टाळायचा, कारण त्याला तिचा स्वभाव माहीत होता. उगाच कशाला वाद वाढवायचे, म्हणून तोच राशीलची जास्त काळजी घ्यायला लागला. असंच एक दिवस राशीलच्या शाळेमध्ये एक प्रोग्राम होता. तो अटेंड करण्यासाठी राशील, मिशेल आणि डोनाल्ड हे तिघेही निघाले. प्रोग्राम अटेंड केला आणि संपून ते परतीला निघाले तेवढ्यात डोनाल्डला जाणवलं की गाडीचे ब्रेक फेल झाले आहे आणि त्याने तसं मिशेलला सांगितलं. दोघेही खूप घाबरले आणि गाडी एका पुलावरून खाली कोसळली. मिशेल आणि डोनाल्ड यांनी गाडी बाहेर उडी मारली, परंतु राशील, तो मात्र वाचू शकला नाही. घटनास्थळी पोलीस पंचनामा करण्यासाठी इन्स्पेक्टर स्टीव पोहोचले. काय घडलं असं विचारल्यानंतर डोनाल्डने गाडीची ब्रेक फेल झाल्याचे सांगितले गेले. इन्स्पेक्टरने बराच वेळ तिथे गाडीची तपासणी केली. काही पार्ट बघितले आणि त्यामध्ये असे लक्षात आले की ब्रेकजवळचे सर्व पार्ट व्यवस्थित आहेत. स्प्रिंग तसेच लायनर ओके आहेत आणि त्याला थोडा संशय वाटला. म्हणून त्याने क्राईम डिपार्टमेंटच्या सायमनला तेथे बोलवून घेतले. आता सायमन आणि स्टीव दोघे मिळून काय घडलं असावं याची थेरी मांडत होते. तिकडे राहुल मात्र खूप दुःखी झाला होता. कसाही असला तरी राशील त्याचा एकुलता एक मुलगा होता, जो आता त्याने गमावला होता. राहुलने अँड्रूला कॉल केला आणि भेटायचे म्हणून सांगितले. दोघे एका हॉटेलमध्ये भेटले. अँड्रूने त्याला समजावलं, जरा धीर धर, तू असं केलं तर मिशेल काय विचार करेल, तिनं कसं जगायचं, म्हणून तू धीर धरायला हवा आणि तिला पण सावरायला हवे. 2 दिवसांपासून या गोष्टींवर विचार करून त्यानुसार सायमनने ड्रायव्हर तसेच मिशेलवर नजर ठेवली होती. डोनाल्ड तसा खूप चालाक होता, पण त्याचा एक विकनेस होता, तो म्हणजे एखादी सुंदर मुलगी बघितली की तो तिच्या सौंदर्यामागे वासनांध व्हायचा आणि म्हणूनच त्यावर ही अशी वेळ आलेली होती. त्याला एक मागची केस फार महागात पडली होती. त्याने नियामी नावाच्या एका मुलीला त्याच्यापासूनच एक मुलगा असताना सोडून दिलं होतं. नियामीचा भाऊ मात्र माफिया होता आणि तो डोनाल्डचा शोध घेत होता. म्हणून डोनाल्ड सगळं काही सोडून इकडे ड्रायव्हर म्हणून काम करत लपून बसलेला होता. आता इकडे आपलं सगळं व्यवस्थित होईल असं त्याला वाटायला लागलं, म्हणून त्याने सर्व मिशेलला सांगितलं. यातून मला बाहेर काढण्यासाठी एक पर्याय आहे. आज नियामी आणि मी भेटणार आहोत. जर तू बॅकअपला असेल तर बरं होईल असं सांगून रात्री उशिरा भेटू असं दोघांचंही ठरलं. सोबतच त्याने मिशेलला सांगितलं, आपल्यावरती सध्या पोलिसांची नजर आहे, म्हणून जरा सावधानता बाळग आणि रात्री 11च्या नंतर भेटू. रात्री 10 नंतर घरातील सर्व लाईट तिने बंद केले आणि झोपण्याच्या तयारीला लागले. हे बघून पाळतीवर असणारे पोलीस निघून गेले. त्यानंतर हळूच राहुलला न कळू देता मिशेल घरातून निघाली
आणि हॉटेल एमराल्ड विला जिथे नियामी आणि डोनाल्ड भेटणार होते तिथे पोहोचली. नियामी एकटीच होती. तिथे मुलाला घेऊन आलेली होती. ते दोघे बोलत होते. मिशेल या दोघांच्या मागे 21 नंबरच्या टेबलवर बसून त्यांच्या गप्पा ऐकत होती. तो तिला मिशेलबद्दल सांगत होता. तिच्यावर माझं प्रेम आहे आणि आपलं जे काही झालं ॲक्सिडेंटल होतं म्हणून प्लीज मला सोडून दे. नियामी मात्र हट्टावर अडून बसली होती. ती रागारागात बोलून गेली. तू जर या मुलाला आपलं नाही केलं तर मी या ड्रिंकमध्ये विष घालून तुला मारून टाकेन. मिशेल हे सर्व ऐकत होती आणि रेकॉर्डही करत होती. नियामाला शांत करण्यासाठी तिचा हात हातात घेऊन तो म्हणाला, तू शांत हो, तू माझीच आहे. मिशेलला मात्र हे असह्य झालं होतं आणि म्हणून ती रागारागात निघून जाते. दुसऱ्या दिवशी पेपरमधील न्यूज वाचून मिशेल आणि राहुल दोघेही चकित होतात. डोनाल्डचा रात्री 12 वाजता हार्ट अटॅकने मृत्यू. राहुलला नेमकं काय होतंय हेच कळत नाही आणि म्हणून त्याने सायमनला कॉल करून सांगितलं, सर्व कुठेतरी जुळल्यासारखे वाटते, प्लीज तुम्ही जरा लक्ष घाला. सायमनने मिशेलला कॉल केला आणि इन्क्वायरीसाठी येण्याबद्दल कल्पना दिली. राहुलने तिला समजावलं, टेन्शन घेऊ नको, निवांत राहा, शांत राहून उत्तर दे, ही फक्त चौकशी आहे आणि तो निघून गेला. सायमनने घरात प्रवेश केला आणि एन्क्वायरीला सुरुवात केली. सायमन, सॉरी टू डिस्टर्ब यू, पण मला माहिती आहे तुम्हाला भरपूर दुःख होत असेल. मिशेल म्हणाली, एकुलता एक मुलगा गेल्यावर आईचे दुःख काय असते हे आई झाल्यावरच कळतं. सायमन, मी त्याबद्दल नाही, तुमच्या बॉयफ्रेंडबद्दल बोलते. मिशेल शॉक होऊन बघते, परंतु तिला याची पूर्वकल्पना डोनाल्डने आधीच दिली होती, त्यामुळे तिने बोलायला सुरुवात केली. मिशेल, जगातील प्रत्येक व्यक्तीला पास्ट असतो. माझ्याच बाबतीत घडले, यात नवीन ते काय? सायमन, हो, पण पास्ट जर प्रेझेंट बनायला लागला म्हणजे फ्युचर काहीतरी वेगळे शिजत असणार. मिशेल, म्हणजे तुम्हाला म्हणायचं काय आहे, मी माझ्या मुलाला मारलं? सायमन, मी तसं काही म्हटलं नाही. अजून तरी माझे काही प्रश्न आहेत ज्यांची उत्तरं सापडली नाहीत म्हणून इकडे आलो. मला सांगा, गाडीचा ब्रेक फेल झाला म्हणून तुम्ही सांगितलं, पण आम्ही गाडीचे पार्ट्स बघितल्यावर समजलं तर सगळे पार्ट व्यवस्थित होते. मिशेल, मला जे डोनाल्डने सांगितलं तेच मी तुम्हाला सांगितलं, यापेक्षा जास्त मला माहीत नाही. सायमन, थँक्स, एवढीच माहिती पाहिजे होती. काळजी घ्या, गाडीमधल्या तुम्ही एकट्याच बाकी आहात हे दोघेही गेले म्हणून म्हटलं. सायमन आणि स्टीव्ह तिथून निघाले. सायमनने स्टीव्हला विचारलं, काय वाटतं? तसं त्याने उत्तर दिलं, बाई खरं बोलत असावी बहुतेक. लगेच सायमन म्हणाला, आय डोंट थिंक सो, मला वाटते की काहीतरी लपवते आहे. तेवढ्या स्टीव्हला फॉरेन्सिक लॅबमधून कॉल आला आणि जे ऐकायला मिळालं ते शॉकिंग होतं. डोनाल्डच्या बॉडीमध्ये टॉक्सिक सायनाइड मिळालं होतं. आता सायमनच्या डोक्यात सगळं क्लिअर झालं होतं. म्हणजे सायनाइडमुळे ही अटॅकची केस वाटावी या पद्धतीने खून केलाय. ग्रेट, हुशार आहे खुनी, असा मनाशी विचार करून ऑफिसमध्ये गेल्यावर त्याने सगळे धागेदोरे जे बोर्डवर लावले होते ते जुळवले. त्याला एकच नाव पुन्हा पुन्हा समोर येतं आणि ते म्हणजे मिशेल. त्याने मग तिला कॉल केला आणि सांगितलं, खरं सांग, डोनाल्डच्या बॉडीमध्ये विष सापडलंय. तुम्ही त्याला मारले तर का मारलं? मिशेल, अहो खरंच मी नाही मारलं. हा, पण ती नियामी बोलत होती, मी तुला विष पाजून मारेल. ॲक्च्युली नियामी म्हणजे त्याची ती एक्स गर्लफ्रेंड आहे जिना डोळ्यांपासून एक मुलगा आहे. आणि हो, त्यांच्या बोलण्याची रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे, ती मी तुम्हाला पाठवते. आणि रात्री घडलेलं सगळं तिने सांगितलं. नियामीचा नंबरवर रेकॉर्डिंग पाठवलं. सायमन, ओके, थँक्स फॉर युअर सपोर्ट. सायमनने लगेच नियामीला कॉल केला आणि भेटण्यासाठी हॉटेल पेन्सिल्व्हेनियाला बोलवले. भेटल्यानंतर नियामीने ते रेकॉर्डिंग ऐकली आणि म्हणाली, माझ्यासाठी डोनाल्ड केव्हाच मेलेला होता. माझ्या मुलासाठी वडील पाहिजे म्हणून मी त्याच्याकडे आले होते आणि परत मीच त्याला कशाला मारेल? मी मारलं नाही, माझ्या मुलाची शपथ. सायमन, बरं ठीक, मला सांगा की आल्यावर काय काय घडलं होतं ते सविस्तर सांगा. नियामी, आम्ही आलो, मी नेहमीप्रमाणे ड्रिंक मागवलं माझ्यासाठी आणि स्पेशल वाईन. अरे हो, पण त्या दिवशी जो वेटर होता त्याने स्पेशलमध्ये ॲपल फ्लेवरसाठी डोनाल्डला फोर्स केला होता. त्यानंतर काय बोलणं झालं ते तर तुम्ही रेकॉर्डिंग ऐकलं. त्यानंतर तो थोडा घाबरलेला वाटलंच होता. मला वाटलं त्याला माझ्या भावाचं प्रेशर आलेलं असेल. मग मी त्याला सुचवलं, घाबरू नको,
घरी जाऊन आराम कर. तुला पाहिजे थोडा वेळ घे, पण महिन्याभराने का होईना आपल्या फॅमिलीमध्ये ये. तसं तो देखील हो बोलला आणि निघून गेला. सायमन: हॉटेलचं नाव काय? नियामी: हॉटेल रॉयल विला. सायमन लगेच स्टीवला कॉल केला आणि रॉयल विलाला जाऊन माहिती काढण्याबद्दल सांगितले. बरं ठीक, आणखी काही संशयास्पद होतं? नियामी: नाही, पण एक दोनदा त्याने त्या मिशेलचा उल्लेख केला होता माझ्यासमोर. इकडे स्टीव हॉटेलला पोहोचला. तिथे टेबल 20 ते 25 स्टीफन नावाचा वेटर सर्व करायचा. त्याला विचारले तर त्याने सांगितले की हो, ती जरा विचित्र स्केच वाटत होती. एकाच पुरुषासोबत दोघी जणी होत्या आणि तो जिच्यासोबत बसला होता त्याच्या मागच्याच टेबलला म्हणजे 21ला ती लेडीज होती. आणि तिने सांगितलं की यांना ॲपल फ्लेवर सीड्सवाला जरा जास्त आवडतो आणि तोच टाकून एक स्पेशल वाईनचा पॅक बनवून आण. त्यानुसार मी केलं आणि मग त्या मॅडम लगेच निघून गेल्या. स्टीवने मिशेलचा फोटो दाखवला. हीच का ती मॅडम? त्यावेळी स्टीफन म्हणाला हो. स्टीवने सायमनला कॉल केला आणि सगळं सांगितलं. सायमनने नियामीला थँक्स म्हणत निरोप घेतला. आता जवळपास सगळे धागे जुळले होते. सायमनने राहुलला कॉल केला आणि सांगितले तुम्ही अर्जंट घरी या, केस जवळपास सॉल्व्ह झाली. येताना सायमनला रस्त्यावर हॉटेल रॉयल विला दिसले. तिथे भेट देऊन राहुलच्या घराकडे तो निघाला. राहुल आणि मिशेल दोघेही हॉलमध्ये बसले आणि सायमन व स्टीव दोघेही त्या ठिकाणी पोहोचले. सायमन मिशेलकडे बघत होता तेवढ्यात मिशेल: काय झाले ऑफिसर, तुम्ही असे का बघता माझ्याकडे? सायमन: ज्या आईबद्दल लोक एवढे गुणगान करतात तीच आई आपल्या मुलाला कसं काय मारू शकते याचा विचार करतोय. मिशेल: अच्छा, तर कळालं तुम्हाला सगळं? आता लपवण्यात काय अर्थ? आम्ही दोघे एवढे हुशार असून पण मुलगा मतिमंद याने आमची पूर्ण इज्जत धुळीस मिळवली. म्हणून माझ्या वडिलांनी मला एक उपाय सांगितला. तू डोनाल्डसोबत संबंध ठेवून एक अपत्य मिळवावं जे राहुलला कळणार नाही या पद्धतीने. पण मला मात्र राहुलशिवाय दुसरं कुणीही नको होतं आणि मतिमंद मुलगाही नको होता. म्हणून माझ्या राक्षसी बुद्धीत एक युक्ती आली. त्या दिवशी अँड्रूच्या घरी जे घडलं त्या दिवशीच मला राशीलचा फार राग आला होता. सर्व विचार करून मी एक निर्णय घेतला, राशीलला संपवायचं, पण डोनाल्डचा वापर करूनच. त्यानुसार सर्व प्लॅननुसार व्यवस्थित झालं होतं, पण मध्येच केस इन्स्पेक्टर स्टीवकडे आली आणि आमचा प्लॅन फसला. पहिल्याच दिवशी ब्रेक फेल नव्हते हे तुम्हाला कळलं तेव्हाच आम्ही दोघे घाबरलो होतो. त्यात डोनाल्डचा पळकुटा स्वभाव मला आधीपासूनच माहीत होता आणि तो कधीही सुधारणार नाही हे देखील माहीत होतं. म्हणूनच त्या दिवशी मी गोळ्या न घेताच हॉटेलला गेले होते. सायमन: गोळ्या कसल्या? आता आणखी काही पुरावा हवा आहे काय? डोनाल्डच्या बॉडीमध्ये आणखी एक विष सापडले होते जे की फक्त फिशमध्ये असते. आणि याबद्दल राहुल तुम्ही तुमच्या यूट्यूब चॅनलवरती लेक्चरमध्ये डिटेल सांगितले. ज्या दिवशी मी ते लेक्चर ऐकलं तेव्हाच वाटलं काहीतरी गडबड आहे, कारण सायनाइडमध्ये वाचण्याचा चान्स आहे. मिशेल फार तर हेच वापरेल आणि जर डोनाल्ड मेला नाही तर तुमचा सगळा प्लॅन तो मिशेलला सांगणार होता आणि म्हणूनच तुम्ही त्याला संपवण्यासाठी या स्टीफनला त्या ड्रिंकमध्ये टेट्रोटिटॉक्सिन ॲड करायला सांगितले आणि पैसे देऊन त्याला आम्हाला अर्धीच माहिती द्यायला सांगितली. डॉक्टर मिशेलला खूप चांगल्या पद्धतीने वापरलं तुम्ही. तिला वाटलं डोनाल्ड तिच्यासाठी आला, पण त्याला आणणारे तुम्ही होतात हे आम्हाला कळलं डोनाल्डच्या कॉल हिस्ट्रीवरूनच, ज्याच्यासाठी तुम्ही एक नवीन फोन नंबर घेतला आणि तो देखील मिशेलच्या नावाने. काय भारी प्लॅन केला होता. राग नका येऊ देऊ, पण एक सांगू, तुम्ही भारतीय आहात. आम्ही जेवढे भारतीयांबद्दल ऐकलेलं आहे त्यानुसार असं करण्याची तुम्हाला एकदासुद्धा लाज वाटली नाही? संस्कार आडवे आले नाहीत? राहुल: हो, मीच मारलं त्याला, मिशेलचा वापर करूनच. लहानपणापासून फार मेहनतीने मी या पोझिशनला पोहोचलो. एकदम कमी काळामध्ये जगात पहिल्या 5 लोकांच्या यादीमध्ये येणे काही जोक नाही. पण एका क्षणात मला ही सर्व शून्य वाटायला लागलं. मुलगा मतिमंद का? यावर काही उपाय आहे का? याचा शोध घेण्यासाठी मला 5 वर्षे लागली, पण उत्तर मिळालं यावर काहीही उपाय नाही. एकतर मुलगा, नाहीतर लौकिक. मुलगा तर आताच मिळाला, सोबतच नंतर पण होऊ शकतो, पण लौकिकता एकदा गेली की मी पूर्ण संपेल ही भीती मला झोपू देत नव्हती. म्हणूनच मी हे सगळं केलं. डोनाल्डला मी पहिल्याच दिवशी हाताशी धरला होता, पण त्याची ही इमानदारी जागी झाली.
त्याने माझा प्लॅन मिशेलला सांगणार असल्याची चुणूक मला लागली आणि त्याला संपवण्याचा निर्णय मी घेतला. हे सगळं मीच केलं, माझ्याच हाताने केलं. मला फाशी द्या किंवा त्याहून वाईट शिक्षा असेल तर ती द्या, पण माझी शेवटची इच्छा आहे की ही बातमी मी मेल्यानंतरच जगाला कळू द्या. मी जिवंत असेपर्यंत नको. सायमनने स्टीवला या दोघांनाही अटक करायला सांगितले आणि मनाशी विचार करायला लागला. माणूस लौकिकतेच्या एवढा आहारी जाऊ शकतो ज्यामध्ये त्याला आपले मित्र नाते काहीही लक्षात राहू नये. लौकिकतेसाठी एवढी लाचारी पत्करून घ्यावी. समाजात मत खरंच इतकं आवश्यक असतं. समाजाचा विचार करून आपणच आपल्याच लोकांवर घाव घालावे. आतापर्यंत मिळालेलं ज्ञान, उचललेले संस्कार असे क्षणात संपणारे असतात. या समाजात कुणी आपल्यावर हसू नये म्हणून फक्त स्वतःच्या खोट्या स्वाभिमानासाठी स्वैक्यांवर असले प्रहार करणं कितपत योग्य? मनाच्या सर्व भागावर अभ्यास करणाऱ्या, जगातील अशा महान म्हणून मिरवणाऱ्या लोकांना खरंच मानवी मन कधी समजून घेता येईल? नक्कीच नाही. हे लोक म्हणजे पुस्तकासारख्या दैवतालासुद्धा शस्त्र म्हणून वापरणारे कसाईच नाही का? मैत्रिणींनो, आजची ही भावनिक कथा तुम्हाला आवडली असल्यास कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर अशाच कथा नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.